नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. जून महिन्याचा हप्ता आहे तो कुठल्याही वेळी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणारच आहे. पण याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती ज्या लाडक्या बहिणी आहेत KYCच्या प्रतीक्षेत होत्या, मग ही KYC सुरू होणार का? तर या संदर्भात आपण एक नवीन माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींना सांगणार आहोत. सध्याची कंडिशन शासनाची काय आहे, राजकीय वातावरण काय आहे, KYC संदर्भात या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत. तर साधारणतः मागील वर्षामध्ये 5 ते 6 महिने संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना KYC साठी दिले होते, अशी भूमिका मंत्री आदिताई तटकरे यांची आहे. आणि या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींनी KYC केली नसल्यामुळे अशा लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे, अशी माहिती समोर कालच प्रेस कॉन्फरन्स जी झाली याच्यामध्ये मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेली आहे. आणि यामध्ये सध्या महत्त्वाची बाब आपण सांगितलीच होती की पावसाळी अधिवेशन होतं, तर याच्यामध्ये लक्षात घ्या की लाडक्या बहिणींचा मुद्दा विरोधकांनी मांडणं गरजेचं होतं. पण या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीचा मुद्दा गाजलाच नसल्यामुळे ही मोठी नाराजीची बाब आहे. त्यामुळे लक्षात घ्या तिथे कुठल्याही प्रकारची KYC संदर्भात निर्णय झाले नाही. पण आता सध्या सोशल मीडियावरती विरोधी पक्ष नेते असतील तर यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर KYCची मागणी केली जात आहे. त्यामुळे हा विचार शासनाने जर केला तर KYC सुरू होऊ शकते. पण शासनाने स्पष्ट सध्या केलेला आहे की मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी कशांमध्ये बसत नव्हत्या, पात्रता नाही आहे त्यांच्याकडे, म्हणून त्यांनी 5 ते 6 महिन्यांमध्ये KYC केली नाही आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांचा हप्ता बंद होणार नाही आहे, त्या चालूच राहणार आहे त्यांचा हप्ता. मग अशा लाडक्या बहिणींसाठी सध्या KYC सुरू होणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण सध्याची विरोधी पक्ष जे नेते आहेत त्यांच्याकडून केलेली मागणी लक्षात घेता KYC सुरू होण्याची शक्यता आहे. पण अजून या संदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नाही आहे. आपण देखील लाडक्या बहिणींना या संदर्भात प्रॉपर माहिती देत आहोत. मंत्रिमंडळ आहे किंवा शासन आहे यांच्याकडून KYC सुरू होणार नाही आहे अशा प्रकारची बातमी आहे. आणि विरोधी पक्ष नेते मोठ्या प्रमाणावरती सांगत आहेत की मोठ्या प्रमाणावरती 92 लाख 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी खरोखरच अपात्र आहेत का, तर त्यांची पडताळणी करून पुन्हा KYCचं पोर्टल सुरू करावं. तांत्रिक कारणांमुळे देखील हप्ते बंद झालेल्या लाडक्या बहिणी देखील आहेत, तर त्यांच्याकडून आता अधिवेशनानंतर मागणी केली जात आहे. मग ह्याच्यावर सर्वानुमते ठराव ठरून म्हणजे शासन ज्यावेळी निर्णय घेईल त्याच्यानंतरच KYC सुरू होऊ शकते. तर सध्या तरी KYC सुरू झाली नाही आहे. पण विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या मागणीचा विचार शासनाने करावा आणि मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी आहेत ज्या अजून अपात्र आहेत त्यांना निकषांमध्ये बसत असलेल्या लाडक्या बहिणींना पात्र करून घ्यावं, हीच आपल्या चॅनलमार्फत मागणी आहे. आपण देखील KYC संदर्भात माहिती घेतच आहोत. लाडक्या बहिणींना एकच विनंती KYC संदर्भात की सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी वैयक्तिक माहिती मागितली जाते, तर लाडक्या बहिणींना एकच विनंती की कुठल्याही प्रकारची माहिती शेअर करू नये आणि KYC संदर्भात आपण अपडेट घेतच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब हाईप नक्की करा. जून महिन्याचा हप्ता कुठल्याही वेळी वितरित होऊ शकतो. तर खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.